ओके. रणांगण पेटले असे की जणू दिल्लीचे जंतर मंतर. रणांगण पेटले असे की जणू दिल्लीचे जंतर मंतर, पण सरकारने ठेवले त्याच्यापासून खूपच लांब अंतर. सरकारला जाग यावी म्हणून आंदोलकांनी उपोषण केले. सरकारला जाग यावी म्हणून आंदोलकांनी उपोषण केले, पण काळीज नसलेल्या सरकारने मात्र आंदोलनकर्त्याला अंत्ययात्रेसारखे उचलले. आंदोलनात कोणी एक रंग नव्हता. आंदोलनात कोणी एक रंग नव्हता, तर होता भगवा, हिरवा आणि शोभे अशोक चक्राचा तो निळा. आंदोलनात कोणी एक रंग नव्हता, तर होता भगवा, हिरवा आणि शोभे अशोक चक्राचा तो निळा. गजाआडच्या लोकांनी मात्र घातला बॅरिकेडमधून चहू बाजूंनी विद्युत प्रवाहाच्या धारेचा घाला. रात्रभर जागे राहून दिल्लीच्या रस्त्यावर तरुणाई न्यायाची वाट पाहत होती. रात्रभर जागे राहून दिल्लीच्या रस्त्यावर तरुणाई न्यायाची वाट पाहत होती. पण सत्तेच्या मिंद्या मीडियाची नजर मात्र भलतीकडेच वळत होती. आंदोलकांची माफक अपेक्षा पेपर फुटी संदर्भात ज्यांनी आहुती दिली त्यांना मिळावा न्याय. आंदोलकाची माफक अपेक्षा पेपर फुटी संदर्भात ज्यांनी दिली आहुती त्यांना मिळावा न्याय, पण सरकारने समजून न घेता केला खेळ ठोकलेल्या लाठीमाराचा अन्याय. वर्षानुवर्षाची मेहनत आणि बापाच्या घामाचा पैसा मातीत मिसळला. वर्षानुवर्षाची मेहनत आणि बापाच्या घामाचा पैसा मातीत मिसळला. स्वाभिमानाचा हा लढा मग घरातल्या प्रत्येक तरुण तरुणीला समजला. आंदोलन करणाऱ्यांनी जातपात न पाहता खांद्याला खांदं लावून दिली आंदोलनाला साथ. आंदोलन करणाऱ्यांनी जातपात न पाहता दिली आंदोलनाला साथ. अश्रुधुरांच्या माळ्यावरही केली जबरदस्त युक्तीने मात. आंदोलकांचे शस्त्र म्हणजे लाल गुलाब आणि हातात संविधानाचे पुस्तक. आंदोलकांचे शस्त्र म्हणजे लाल गुलाब आणि हातात संविधानाचे पुस्तक. सरकारला अजूनही लाज वाटत नाही. फोडले त्यांनी त्यांचे मस्तक. खाकीच्या जोरावर दिल्ली पोलिसांना झाली होती सत्तेची धुंदी. खाकीच्या जोरावर दिल्ली पोलिसांना झाली होती सत्तेची धुंदी. मुलींचाही केला अनादर, ओलांडली त्यांनी नीतिमत्तेची हद्दही. तिचा हात ओढला, कपडे विस्कटले, केला शब्दांनी मोठा सन्मानभंग. तिचा हात ओढला, कपडे विस्कटले, केला शब्दांनी मोठा सन्मानभंग. पण चंडी बनून उभी राहिली ती, थांबवला नाही क्रांतीचा रंग. अश्रू लपून डोळ्यात ती अन्यायाविरुद्ध खंबीरपणे दटून राहिली. अश्रू लपून डोळ्यात ती अन्यायाविरुद्ध खंबीरपणे दटून राहिली. पोलीस आणि सरकारच्या जुलमाला न घाबरता न्यायाची मशाल हाती घेऊन पेटून उठली. लाठ्या, काठ्या, वॉटर कॅनन आणि गुन्ह्याचे दाग दाखवूनही ते झुकले नाहीत. लाठ्या, काठ्या, वॉटर कॅनन आणि गुन्ह्याचे धाक दाखवूनही ते झुकले नाही. भविष्याची राख रांगोळी करणाऱ्या या जुलमी सत्तेला ते भ्याले नाहीत. रक्ताच्या धाऱ्या नदीसारख्या वाहत असतानाही आंदोलक नव्याने उभा राहिला. रक्ताच्या धारा नदीसारख्या वाहत असतानाही आंदोलक नव्याने उभा राहिला आणि पाणावलेल्या डोळ्यांनी मात्र सरते शेवटी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा पाहिला. बहुत अच्छे, बहुत सुंदर. एक जोरदार तालियां हो जाए मैडम के लिए. लेट द रेवोल्यूशन लिव.